उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व भागात मिल कामगारांना देण्यात आलेल्या घरांना पाण्याची समस्या भेडसावते। या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही म्हाडाचे अधिकारी दाद देत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे। कांदिवली पूर्वला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत मोरारजी मिल कंपाऊंडमध्ये मिल कामगारांची इमारत आहे। इथल्या रहिवाशांना मागच्या 1 वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावते। पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आंदोलनाचा इशारा आता रहिवाशांनी दिला आहे। म्हाडाने महापालिकेची एकूण 1 करोड 43 लाखाची थकबाकी दिली आहे। त्याच्यामुळे महापालिकेने 70% पाणी कपात इथे केली आहे। त्याच्यामुळे लोकांना इथे पाणीच येत नाहीये। आज 2 वर्षही लोकांना इथे पाणी येत नाहीये। म्हाडाकडे आम्ही वेळोवेळी गेलो की तुम्ही थकबाकी भरा। दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, महापालिका लोकांचा काही न विचार करता 70% पाणी कपात कशी करू शकते? खालच्या टाकीमध्ये जर 1 फूट पाणी असेल तर वरच्या टाक्यांमध्ये पाणी चढणं अशक्य आहे। त्याच्यामुळे 5 माळ्यापर्यंत जर वर पाणी चढवलं तर 5 माळ्यापर्यंत पण पाणी व्यवस्थित जात नाही, तर 20 माळ्यापर्यंत पाणी आम्हाला कसं जाणार? नुसतं 20 माळ्याची बिल्डिंग एवढी मोठी बनवली आहे, त्याच्यामध्ये नुसती मोठी घरं फक्त घेऊन काय करायची? ती पाण्याची सुविधा मोठी पण नाही, त्या आतमध्ये तुटके फुटकेच आहेत सगळे। 20 माळ्याचं एक खिळा मारला की सगळी भिंत पडते। बांधकामही सदोष आहे। या ठिकाणी काही ठिकाणी गळती आहे। मेन म्हणजे पाणी या ठिकाणी येत नाही। जर पाणीचा प्रॉपर्टी टॅक्स म्हाडाने भरला आणि नाही भरला आणि येत्या काही दिवसात आम्ही तुमच्या वतीने हे सांगू इच्छितो की या ठिकाणचा आम्ही आमचा सगळा कॅम्प खाली करू आणि आम्ही ज्या ठिकाणून आलो त्या ठिकाणी ताबा घेण्याची आमची तयारी आम्ही दाखवू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।